Dear friends, next article is electron transport system or oxidative phosphorylation. कारण एटीपी मॉलिक्यूल या प्रोसेस मध्ये जे बनतात ते ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशनच्या प्रोसेस मध्ये बनतात. त्याचबरोबर या प्रोसेसला आपण केमी ऑस्मॉसिस असंही म्हणतो. ज्याप्रमाणे फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये केमी ऑस्मॉसिस प्रोसेस आपण स्टडी केली, त्यामध्ये ज्याप्रमाणे मेम्ब्रेनच्या एका बाजूला प्रोटॉनचं ग्रेडियंट वेगवेगळ्या कारणांमुळे वाढवलं गेलं, दुसऱ्या बाजूला प्रोटॉनचं ग्रेडियंट कमी केलं आणि F0 F1 पार्टिकल मधून प्रोटॉनची मोमेंट घडली, त्यावेळी जी एनर्जी रिलीज झाली ती एटीपी बनवण्यासाठी वापरली. इथंही केमी ऑस्मॉसिसची प्रोसेस तशाच प्रकारची आहे, फक्त काही इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स इथं थोडासा फरक आहे, बाकी काही नाही. This is the inner membrane of mitochondria. या इनर मेम्ब्रेन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लेक्सेस आहेत, इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत, प्रोटॉन पंप करणारे पंप आहेत. इनर मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूला असणार मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. या बाजूला आहे आउटर चेंबर किंवा इंटर मेम्ब्रेन स्पेस आणि इकडं असणार आउटर मेम्ब्रेन. ही डायग्राम एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्डाच्या बुक मध्ये दिलेली आहे. हीच डायग्राम आडवी काढून मी ती एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. Electron transport system is a metabolic pathway present in inner mitochondrial membrane. म्हणजे क्रिस्टीवर ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, through which electron passes from one carrier to another carrier. आणि ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन एका कॅरियर कडनं दुसऱ्या कॅरियर कडे पास होतात, त्यावेळी एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी प्रोटॉन पंप करण्यासाठी वापरली जाते. This is to release and utilize energy stored in NADH plus H plus and FADH2 by oxidation. आणि फायनली हे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनला दिले जातात. 2H प्लस बरोबर तो ऑक्सिजन कंबाईन होणार आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होणार. बघूया आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. फक्त मी हे इनर मेम्ब्रेन असं ड्रॉ केलेलं आहे. हे आउटर मेम्ब्रेन आहे, पहा इकडं नाव लेबलिंग केलेलंच आहे, हे लेबलिंग केलेलंच आहे. दिस इज द आउटर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. हा जो गॅप आपल्याला दिसतो त्याला आउटर चेंबर म्हणायचंय. This is the inner membrane of mitochondria which contains electron carriers as well as proton pumps. अनेक प्रकारचे 5 वेगवेगळ्या टाइपचे कॉम्प्लेक्सेस या ठिकाणी आहेत आणि मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर सुद्धा आहेत.
दिस इज द मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता गृहीत धरा हा डॅम आहे आपला. इथं आपण पाणी जमा करणार आहे आणि इथून या टनेल मधून ते पाणी टर्बाईनवर पाडणार. टर्बाईन फिरणार. तिथं मोटर बसवलेली आहे. ती मोटर काय करणार, या एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये ज्याप्रमाणे केलं जातं तसं इथं प्रोटॉन या टर्बाईन मधून, या टनेल मधून, टर्बाईन मधून पुढे जात असताना एनर्जी रिलीज होणार आणि ती एनर्जी एटीपी बनवण्यासाठी वापरली जाणार. आता या प्रोसेस मध्ये अनेक महत्वाचे कॉम्प्लेक्सेस इन्व्हॉल्व होतात. There are 5 types of complexes or 5 complexes. त्यापैकी 4 कॉम्प्लेक्सेस फक्त इलेक्ट्रॉन कॅरी करतात. F1 पार्टिकल इलेक्ट्रॉन कॅरी करत नाही. हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर नाहीये. This is complex 1. This complex 1 is also called as NADH, dehydrogenase. असं हे कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स 1 आहे. रिस्पिरेशनच्या ग्लायकॉलिसिसच्या एका स्टेप मध्ये NADH+H+, ऍसिटिलेशन, TCA सायकल अशा अनेक स्टेप मध्ये NADH+H+ बनलेत. या प्रोसेस मध्ये काय केलं जातं तर ते जे NADH+H+ आहेत त्यांचं ऑक्सिडेशन इथं होणार. या बाजूला प्रोटॉनचं ग्रेडियंट प्रोटॉन पंप करून वाढवलं जाणार. मॅट्रिक्स मध्ये ग्रेडियंट कमी केलं जाणार आणि मग F0 F1 पार्टिकल मधून प्रोटॉन ज्यावेळी या हायर ग्रेडियंट कडून लोअर ग्रेडियंट कडे जाणार त्यावेळी त्यामधली एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जी एटीपी बनवण्यासाठी वापरली जाते. हा या प्रोसेसचा बेस आहे, सार आहे हा. त्याच्यामध्ये NADH डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स 1 या ठिकाणी फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड FMN, त्यानंतर FES इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत या ठिकाणी. असे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचे पंप सुद्धा या ठिकाणी कॉम्प्लेक्स मध्ये असतात आणि FMN FES हे इलेक्ट्रॉन कॅरियर्स इथं आहेत. त्यांच्याकडून इलेक्ट्रॉन मग इथं युबिक्युनोन नावाचा मोबाईल, कारण हे जे कॉम्प्लेक्स 1, 3, 2, 4, 5 स्टेबल आहेत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, हालत नाहीत. मग एका कॉम्प्लेक्स कडून इलेक्ट्रॉन दुसऱ्या कॉम्प्लेक्सला देण्यासाठी त्यांना मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियरची गरज आहे आणि इथं युबिक्युनॉन हा मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर असतो इनर मेम्ब्रेन मध्ये. त्याच्यानंतर इथं आहे कॉम्प्लेक्स 3. या कॉम्प्लेक्स 3 ला सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स असं पण नाव आहे किंवा सायटोक्रोम
सी रिडक्टेज असं पण नाव आहे. तर या कॉम्प्लेक्स मध्ये इथं सायटोक्रोम बी आहे, त्यानंतर FeS आयर्न सल्फर प्रोटीन इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत, त्याचबरोबर सायटोक्रोम C1 आहे. असे इलेक्ट्रॉन कॅरियर्स या सायटोक्रोम मध्ये असणार. त्याच वेळी प्रोटॉन पंप करणारे प्रोटॉन पंप सुद्धा इथं असतात. आता या कॉम्प्लेक्स 2C नंतर आपण चर्चा करू. कॉम्प्लेक्स 3 कडून इलेक्ट्रॉन सायटोक्रोम C हा आउटर साइडला मेम्ब्रेनच्या इनर मेम्ब्रेनच्या आउटर साइडला हा मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. आणि या सायटोक्रोम C कडनं किंवा कॉम्प्लेक्स 3 कडनं इलेक्ट्रॉन त्याला दिले जातात. तो इकडं कॉम्प्लेक्स 4 कडे घेऊन येतो. कॉम्प्लेक्स 4 ला इलेक्ट्रॉन द्यायचं काम हा सायटोक्रोम C आउटर साइड ऑफ इनर मेम्ब्रेन या ठिकाणी हा कॉम्प्लेक्स आहे. आणि हा कॉम्प्लेक्स 3 कडनं 4 कडं इलेक्ट्रॉन्स देतो. या कॉम्प्लेक्स 4 ला सायटोक्रोम A3 कॉम्प्लेक्स असं पण नाव आहे. त्याशिवाय सायटोक्रोम C ऑक्सिडेज असंही नाव आहे. या सायटोक्रोम 4 कडं इलेक्ट्रॉन कॅरियर्स इथं 2 कॉपर सेंटर्स आहेत. जसं कॉपर 1 किंवा A त्याच्याकडं पहिले इलेक्ट्रॉन दिले जाणार सायटोक्रोम C कडनं. नंतर इथं आहे सायटोक्रोम A, त्यानंतर आहे सायटोक्रोम A3, त्यानंतर आहे कॉपर सेंटर B. आणि या कॉपर सेंटर B कडून इलेक्ट्रॉन दिले जातात ऑक्सिजनला आणि ऑक्सिजन आयोनाइज होतो. आयोनाइज्ड O2 combines with 2H+ to produce water molecule. आता हा रूट 1 आहे, म्हणजे NaDH जर हायड्रोजन डोनार असेल या ठिकाणी, जर NaDH+ H+ चं ऑक्सिडेशन झालं तर सिक्वेन्स कसा राहणार? कॉम्प्लेक्स 1 युबिक्विनोन, त्यानंतर कॉम्प्लेक्स 3, त्यानंतर सायटोक्रोम C च्या मदतीनं कॉम्प्लेक्स 4 आणि शेवटी वॉटर बनणार. असा जर्नी जर इथं NaDH+ H+ चं ऑक्सिडेशन होत असेल तर कॉम्प्लेक्स 2 चा संबंध येतच नाही, इन्व्हॉल्व होत नाही ते. पण रिॲक्शन नंबर 8 TCA सायकलची सक्सिनिक ऍसिड कडनं फ्युमॅरिक ऍसिड बनतं. त्यावेळी ऑक्सिडेशन होतं, हायड्रोजन बाहेर पडतात. ते हायड्रोजन्स FAD ऍक्सेप्ट करतो, FADH2 तयार होतो. त्या ठिकाणी एन्झाईम आहे सक्सिनेट डिहायड्रोजिनेस. सो दिस इज द कॉम्प्लेक्स 2. आणि या कॉम्प्लेक्स मध्ये किंवा या कॉम्प्लेक्सला सक्सिनेट डिहायड्रोजिनेज असं नाव आहे.
या कॉम्प्लेक्स मध्ये हे कॉम्प्लेक्स किंवा सक्सिनेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम जरी TCA सायकल मध्ये लागत असलं तरी हे एन्झाईम मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये बाकीचे सगळे TCA चे तिथं असतात, पण हे एन्झाईम सक्सिनेट डिहायड्रोजिनेज इज नॉट प्रेझेंट इन मॅट्रिक्स बट इट इज प्रेझेंट इन इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ती जी प्रोसेस आहे 8 नंबरची रिॲक्शन सक्सिनिक ऍसिड टू फ्युमॅरिक ऍसिड, ती TCA सायकल आणि ETS ला लिंक करण्याचं काम सक्सिनेट डिहायड्रोजिनेज करतं. हे कॉम्प्लेक्स 2 प्रोटॉन पंप करू शकत नाही, फक्त इलेक्ट्रॉन देणार. जसं FADH2 किंवा या प्रोसेस मध्ये सक्सिनिक ऍसिड समजा आहे, त्यापासून फ्युमॅरिक ऍसिड बनतं. त्यावेळी इथून जे इलेक्ट्रॉन निघतात ते FAD ऍक्सेप्ट करणार, इथं तयार होणार FADH2. FADH2 काय करणार? FADH2 नंतर इलेक्ट्रॉन देणार FES ला आणि तिथून इलेक्ट्रॉन दिले जाणार युबिक्विनोन. हा मोबाईल ऍक्सेप्टर आहे. त्याला युबिक्विनोन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोन्हीचा ऍक्सेप्टर आहे तो. तिथून पुढं मग या कॉम्प्लेक्स 3 ला इलेक्ट्रॉन दिले जातील. कॉम्प्लेक्स 3 कडनं कॉम्प्लेक्स 4 कडं इलेक्ट्रॉनचा जर्नी राहील सायटोक्रोम C द्वारे. म्हणजे कॉम्प्लेक्स 2 कॉम्प्लेक्स 3 टू कॉम्प्लेक्स 4 अशा प्रकारे रूट 2 दुसरा मार्ग. जसं एखाद्या शहराला जाण्यासाठी हा एक मार्ग आहे आणि दुसरा एक मार्ग आहे, तसे हे 2 मार्ग आहेत ATP सिंथेसिस ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशनच्या प्रोसेसमध्ये होण्याचे. तर रूट 2 अशा प्रकारे काम करतो. सो these are main 4 complexes. त्याबरोबर हे आहे कॉम्प्लेक्स 5. हे आहे कॉम्प्लेक्स 5. या कॉम्प्लेक्स 5 ला आपण काय म्हणतो? F0 F1 पार्टिकल, एलिमेंटरी पार्टिकल, ऑक्सिसोम्स. आणि त्याच्यामध्ये हे F0 पार्टिकल जे आहेत दॅट ऍक्ट्स ॲज अ प्रोटॉन टनेल. इथूनच प्रोटॉन जातात. या टनेल म्हणजे बोगदा. जसं पुण्यावरून एक्सप्रेस हायवेनं मुंबईला जाताना वाहनं त्या बोगद्यामधून पुढे जातात, तसे हे प्रोटॉन सुद्धा या बोगद्यामधून टनेल मधून पुढे जातात. आणि इथं एटीपेज कॉम्प्लेक्स आहे. F1 पार्टिकल एटीपेज कॉम्प्लेक्स आहे. तिथून जाताना त्या प्रोटॉन मधली एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी ATP सिंथेसिस साठी वापरली जाते. आपण ते डिटेल पुढे बघणार आहोतच. परंतु या कॉम्प्लेक्स 5 इलेक्ट्रॉन कॅरी करत नाही, पण बाकीचे कॉम्प्लेक्स 1 2 3 4 हे सगळे इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत. आणि 2 सोडून बाकी प्रोटॉन पंप असणारे सुद्धा आहेत.
So these are 5 complexes involved in chemiosmosis, electron transport system or oxidative phosphorylation. आता यांच्यामधून प्रोसेस कशी होते हे आता आपण डिटेल स्टडी करूया. यांच्यामधून कशी होते प्रोसेस हे डिटेल स्टडी करू. प्रोसेस ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन बघूया. आता आपण रूट 1 शहराला जाण्याचा मार्ग नंबर 1 रूट 1 NaDH+H+ च ऑक्सिडेशन करणं. रूट 1 मध्ये कॉम्प्लेक्स 1 सुरुवातीला इन्व्हॉल्व होणार आहे. यू नो NaDH+H+ undergo oxidation to produce NAD+. NAD+ बनणार. प्रोटॉन्स रिलीज होणार. NAD वेगळं होणार. आता यापैकी जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, these electrons are accepted by Fmn flavin mononucleotide. From Fmn electrons are given to iron sulfur protein. इथून इलेक्ट्रॉन जातात. आता त्याच वेळी इथून 2H+ या मॅट्रिक्स मधून इकडं पंप केले जातात. त्याचबरोबर ज्यावेळी इलेक्ट्रॉन इथून या कॉम्प्लेक्स 1 मधून जात असतात, when electrons traveled from complex 1, some amount of energy is released which is used in pumping of again 2H+. Finally, four H+ get pumped in outer chamber or intermembrane space. तर इथं काय होतं? NaDH चं ऑक्सिडेशन होतं, प्रोटॉन वेगळे होतात, NAD वेगळं होतं, इलेक्ट्रॉन्स वेगळे होतात. ते इलेक्ट्रॉन्स Fmn Fes यांच्यामधून पुढं कॅरी केले जातात आणि 2H+ इकडं प्रोटॉन पंप आहे तिथं, त्याच्या मदतीनं पंप केले आणि इलेक्ट्रॉन मधली एनर्जी रिलीज होते ती सुद्धा वापरून आणखी 2H+ पंप केले. एकूण या ठिकाणी 4H+ पंप केले. आपल्याला आता डॅम भरायचा आहे. मुसळधार पाऊस सुरू झालाय, डॅम भरायचं काम सुरू झालंय. पहिल्या मुसळधार पावसानं बराच डॅम भरलाय. Then from complex 1 electrons are given to ubiquinone, mobile electron carrier. युबिक्विनोन नावाच्या मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियरला हे इलेक्ट्रॉन दिले जातात. परंतु युबिक्विनोन इज इलेक्ट्रॉन कॅरियर as well as proton carrier also. युबिक्विनोन काय करतो? इलेक्ट्रॉन तर कॅरी करतो पण प्रोटॉन सुद्धा कॅरी करतो. तो युबिक्विनॉल मध्ये कन्वर्ट होतो.
आणि इथं होतं काय तर 2H प्लस युबिक्विनॉन या कॉम्प्लेक्सच्या मदतीनं इकडं पंप करेल आणि युबिक्विनॉलचं युबिक्विनॉन मध्ये कन्व्हर्जन होईल. प्रोटॉन इकडून पंप केले आउटर चेंबर मध्ये 2 या कॉम्प्लेक्स 3 च्या मदतीनं आणि इलेक्ट्रॉन्स दिले 2 इलेक्ट्रॉन्स दिले या कॉम्प्लेक्स 3 ला. यू नो दिस इज द कॉम्प्लेक्स 3. कॉम्प्लेक्स 3. कॉम्प्लेक्स 3 चं नाव काय सायटोक्रोम सी रिडक्टेज किंवा सायटोक्रोम B1 कॉम्प्लेक्स. आता हे इलेक्ट्रॉन दिले जातात सायटोक्रोम बी ला, सायटोक्रोम बी कडून FeS ला, FeS कडून सायटोक्रोम C1 कडे इलेक्ट्रॉन दिले जातात. ज्यावेळी इलेक्ट्रॉन इथून पास होत असतात कॉम्प्लेक्स 3 मधून त्यावेळी त्यामधली एनर्जी बाहेर पडते आणि ही एनर्जी H प्लस पंप करण्यासाठी वापरली जाते. 2H प्लस आणखी पंप केले जाणार. अशा प्रकारे इथं पण 4H प्लस पंप केले. दुसरा मुसळधार पाऊस पडला आणि डॅम आणखी भरला. त्याच्यानंतर आता रूट 1 चे आपण स्टडी करतोय ना. त्यामुळे कॉम्प्लेक्स 2 चा काही इथं संबंध येत नाही. नाउ फ्रॉम सायटोक्रोम C1 कडून बघा यामध्ये कॉम्प्लेक्स 3 मध्ये सायटोक्रोम बी कडून FeS कडनं सायटोक्रोम C1 कडे इलेक्ट्रॉन दिले जातात. सायटोक्रोम C1 कडे इलेक्ट्रॉन दिले जातात. सायटोक्रोम C1 कडून हे इलेक्ट्रॉन दिले जातात सायटोक्रोम C, मोबाइल इलेक्ट्रॉन कॅरियर प्रेझेंट टुवर्ड्स आउटर साइड ऑफ मेम्ब्रेन. हे 2 इलेक्ट्रॉन्स आता इथं सायटोक्रोम C घेऊन येणार. सायटोक्रोम C घेऊन येणार मोबाइल इलेक्ट्रॉन कॅरियर आहे तो. आणि आता हे इलेक्ट्रॉन्स दिले जाणार कॉम्प्लेक्स 4 ला. कॉम्प्लेक्स 4 ला सायटोक्रोम C ऑक्सिडेज असं पण नाव आहे. सायटोक्रोम A3 असं पण नाव आहे. इथं कॉपर सुद्धा इन्व्हॉल्व होतात. जसं कॉपर 1 किंवा कॉपर 1 त्याला इलेक्ट्रॉन दिले, त्याच्याकडून इलेक्ट्रॉन दिले सायटोक्रोम A कडं, सायटोक्रोम A कडनं सायटोक्रोम A3 कडं, सायटोक्रोम A3 कडनं कॉपर 2 किंवा कॉपर B सेंटर. फ्रॉम कॉपर सेंटर इलेक्ट्रॉन्स आर गिवन टू ऑक्सिजन. जो ऑक्सिजन ब्रीदिंगच्या प्रोसेस मध्ये आपण सतत घेतो. दर ब्रीदिंगच्या सायकलला अर्धा लिटर हवा येऊ द्या, अर्धा लिटर हवा जाऊ द्या, परंतु हा ऑक्सिजन सेल मध्ये गेल्यावर तिथं फक्त ETSच्या प्रोसेस मध्ये तोही शेवटी इन्व्हॉल्व होतो आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि त्याचं आयोनायझेशन होतं. लास्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर काय आहे? ऑक्सिजन आहे.
आणि ऑक्सिजन शेवटी इथं इन्व्हॉल्व होतो, म्हणून त्याला नाव दिलं प्रोसेसला टर्मिनल ऑक्सिडेशन. टर्मिनल ऑक्सिडेशन. नाउ दिस ionized oxygen combines with 2H plus to produce water molecule. वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. आणि या कॉम्प्लेक्स 4 मधून ज्यावेळी इलेक्ट्रॉन जात असतात त्यावेळी त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी 2H प्लस पंप करण्यासाठी वापरली जाते. आता इथं मुसळधार नाही पण मोठा पाऊस पडला आणि 3 टप्प्यात पहिला मुसळधार पाऊस पडला, डॅम 4H प्लस न भरला. दुसरा मुसळधार पाऊस पडला, 4H प्लस न डॅम भरला. आणि तिसरा पाऊस मोठा झाला, 2H प्लस न डॅम भरला. अशा प्रकारे 4H प्लस 4H प्लस 2H प्लस हे प्रोटॉन्स मॅट्रिक्स मधून आउटर चेंबर कडे पंप केले जातात आणि प्रोटॉनचं ग्रेडियंट आउटर चेंबर मध्ये वाढवलं जातं. प्रोटॉन पंप केले यामुळं इथं प्रोटॉनचं ग्रेडियंट वाढलं. हायर प्रोटॉन ग्रेडियंट निर्माण करणे हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा फर्स्ट पार्ट आहे. डॅम पाण्यानं भरणे, तसा इथं आपला हा डॅम प्रोटॉन न भरणे पहिलं काम झालं. आता होतं काय पुढं? हे 2H प्लस, आता NCERT 2H प्लस म्हणते, पण एका वेळी 4H प्लस, पुन्हा 4H प्लस, पुन्हा 2H प्लस असे प्रोटॉन मूव्ह होत असतात. पण आपल्याला NCERT म्हणते त्याप्रमाणे पण थोडंसं पाहावं लागेल. आता हे 4H प्लस किंवा इथं 2H प्लस म्हणतात, हे प्रोटॉनच्या टनेल मधून पुढे चाललेत. हायर प्रोटॉन ग्रेडियंट आहे इथं आणि हायर प्रोटॉन ग्रेडियंट कडून टनेल मधून 2H प्लस जातात पुढं. आणि इथं आल्यानंतर इथं F1 पार्टिकल किंवा एटीपेज कॉम्प्लेक्स आहे. त्या एटीपेज कॉम्प्लेक्स मध्ये इथं हे जे बेस आहे F0 युनिट आहे, त्याच्यामध्ये 10C सब युनिट असतात. तिथून इथं गॅमा हँडल जोडलेला आहे आणि हे जे F1 युनिट आहे एटीपेज कॉम्प्लेक्स आहेत, तिथं 3 अल्फा सब युनिट आहेत, 3 बीटा सब युनिट आहेत, 1 डेल्टा आहे, गॅमा 1 आहे, इप्सिलॉन 1 आहे, असे 9 सब युनिट या कॉम्प्लेक्स मध्ये असतात. आणि इथून ज्यावेळी प्रोटॉन मूव्ह होतात, या एटीपेज कॉम्प्लेक्स मधून ज्यावेळी प्रोटॉन जातात त्यावेळी बीटा सब युनिट जे आहेत ते कॅटॅलिटिक काम करतात. त्यांचा कॅटॅलिटिक रोल आहे. सम अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड विच इज युज्ड ATP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट टू प्रोड्यूस ATP. अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे पाहतो डॅम, तर कोयना डॅम आहे. पहिलं काय, पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोयना डॅम भरला. तसं इकडं आपण
प्रोटॉन ग्रॅडियंट इकडं वाढवलं 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 वाढवलं, धरण भरलेलं आहे हे पण प्रोटॉननं. इकडं ग्रॅडियंट जास्त, इकडं ग्रॅडियंट कमी केलं, पोटेन्शियल डिफरन्स निर्माण केला प्रोटॉन ग्रॅडियंट मध्ये. आणि मग त्यात डॅमला पण होल पाडलं, टनेल बोगदा बनवला. त्या बोगद्यामधून प्रेशरनं पाणी आपण नेतो आणि ते पाणी टर्बाईनवर पाडतो आणि तिथं मग मोटर बसवलेले आहेत. त्या मोटर काय करतात, इलेक्ट्रिक एनर्जी बनवतात. तशा प्रकारे या टनेल मधून प्रोटॉन जातात. टर्बाईन हे 80 फेज कॉम्प्लेक्स टर्बाईन आहे, तसंच काम करतं हे. आणि त्यावेळी जी एनर्जी प्रोटॉनची बाहेर पडते ती एनर्जी ATP बनवण्यासाठी वापरली जाते. दिस इज द रूट 1. शहराला जाण्याचा मार्ग क्रमांक 1. NaDH+H+, दिस इज द रूट 1. परंतु जर आपण रूट 2 चा विचार करायचं ठरवलं, परत आपण सगळं ड्रॉ करू, काही अडचण नाही आहे. हे पहिलं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय. नंतर जे आपल्याकडं फोटोग्राफ आहेत, NCERT मधला फोटोग्राफ आहे, त्याच्या सहाय्यानं पुन्हा समजून सांगणारच आहे आणखी. तर रूट 2 मध्ये कॉम्प्लेक्स 1 चा काहीच संबंध येत नाही. काही संबंध नाही. नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ कॉम्प्लेक्स 1. आता इथं कॉम्प्लेक्स 2 चा संबंध येतो, 3 चा संबंध येतो, 4 चा संबंध येतो, 5 चा संबंध येतो. इथं काय होतं, सक्सिनिक ऍसिड पासून ज्यावेळी बनतं फ्युमॅरिक ऍसिड, त्यावेळी हायड्रोजन रिलीज होतात. These hydrogens are released which are accepted by FAD and forms FADH2. आता FADH2 इथं हे कॉम्प्लेक्स 2 प्रोटॉन पंप करू शकत नाही. इट इज अनेबल टू पंप द प्रोटॉन. इट पंप और इट कॅरी द इलेक्ट्रॉन्स ओनली. आता या FADH2 कडनं याचं स्प्लिटिंग होईल, परंतु प्रोटॉन पंप होणार नाहीत, फक्त 2 इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स ते दिले जाणार इथं ES आयर्न सल्फर प्रोटीन. तिथून इलेक्ट्रॉन दिले जातील युबिक्युनॉनला. या दरम्यान एनर्जी जी बाहेर पडते ती प्रोटॉन पंप करू शकत नाही. युबिक्युनॉन प्रोटॉन कॅरियर आणि इलेक्ट्रॉन कॅरियर आहे, आपल्याला पूर्वीच माहिती आहे. युबिक्युनॉल बनतो बिकॉज इट कॅरीज प्रोटॉन ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉन्स. आणि पुन्हा या कॉम्प्लेक्स 3 च्या मदतीनं 2H+ हा युबिक्युनॉन इकडं पंप करतो आउटर चेंबर मध्ये, आणि इलेक्ट्रॉन्स दिले जातात कॉम्प्लेक्स 3 ला. कॉम्प्लेक्स 3 मध्ये आपल्याला माहित आहे सायटोक्रोम B आहे, FES आहे, त्यानंतर सायटोक्रोम C1 आहे. त्यामधून इलेक्ट्रॉन्स जाणार आणि इथून इलेक्ट्रॉन्स जात असताना काही एनर्जी बाहेर पडते आणि ती एनर्जी या कॉम्प्लेक्स 3 मधून 2H+ आणखी पंप करण्यासाठी वापरली जाते.
अशा प्रकारे 4H+ एकूण पंप होतात. आता या सायटोक्रोम C1 कडनं इलेक्ट्रॉन दिले जातात. सायटोक्रोम C हा मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. बाकी प्रोसेस मगाच्या प्रमाणच आहे. सायटोक्रोम C कुणाला देणार? सायटोक्रोम C इलेक्ट्रॉन देणार कॉम्प्लेक्स 4 ला. तिथं आहे कॉपर A. त्याकडनं इलेक्ट्रॉन दिले जाणार सायटोक्रोम A. त्याच्यापासून सायटोक्रोम A3, त्याच्यापासून कॉपर B. आणि शेवटी इलेक्ट्रॉन कोण घेणार? 1/2 O2. ऑक्सिजनचं आयोनायझेशन होईल. आयोनाइज्ड O2 combines with 2H+ to produce water. आणि हे इलेक्ट्रॉन इथून जाताना कॉम्प्लेक्स 4 मधून जाताना काही एनर्जी बाहेर पडेल आणि ती एनर्जी 2H+ मॅट्रिक्स मधून आउटर चेंबर मध्ये पंप करण्यासाठी वापरली जाईल. कॉम्प्लेक्स 1 इन्व्हॉल्व झालं म्हणजे NaDH चं जर ऑक्सिडेशन झालं तर 10H+ पंप केले जातात आणि कॉम्प्लेक्स 2 इन्व्हॉल्व झालं तर 6H+ पंप केले जातात. आता फायनल ATP सिंथेसिसची प्रोसेस जी आहे ती मगाशी सांगितली तशीच. या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट मध्ये जी एनर्जी बाहेर पडते ती एनर्जी प्रोटॉन पंप करण्यासाठी वापरली. आणि त्यामुळं काय झालं? इथं H+ प्रोटॉन ग्रेडियंट वाढलं. आउटर चेंबर मध्ये प्रोटॉन ग्रेडियंट वाढलं. इकडं प्रोटॉन ग्रेडियंट मॅट्रिक्सचं कमी. त्याच्यामुळं निर्माण होतो पोटेन्शियल डिफरन्स. आणि केमी ऑस्मॉसिस मध्ये मिटचेलनं हेच तर सांगितलंय. Proton moves from higher proton gradient to lower proton gradient, and during moment of proton some amount of energy is released which is used in synthesis of ATP. या ठिकाणी F0 F1 पार्टिकल मधून हे प्रोटॉन जात असताना एनर्जी बाहेर पडते ती ADP plus IP to produce ATP यासाठी वापरली जाते. आता NCERT म्हणते इथून 2 प्रोटॉन जातात. आपण आपल्या पद्धतीनं हिशोब केला तर NaDH plus H+ चं ऑक्सिडेशन झालं तर किती प्रोटॉन? 10H+ आहेत. इथून एक वेळा गेला, हे 4 प्रोटॉन एका वेळी जातात तर 1 ATP, पुन्हा 4 1 ATP, पुन्हा 2 हाफ ATP. त्यामुळं 2.5 ATP तयार होतात आणि जनरलाइज केल्यामुळं 3 ATP आपण म्हणू शकतो. जर एका NaDH plus H+ चं ऑक्सिडेशन ETS मधून झालं तर एकूण 2.5 ते 3 ATP एवढा एनर्जी आउटपुट असतो. आणि एक FADH2 ऑक्सिडाइज झाला तर 6 प्रोटॉन तिथं बाहेर पंप केले जातात ना, तर त्याच्यापासून 1.5 ATP बनतात. परंतु जनरलाइज केल्यानंतर 2 ATP. So when one NaDH plus H+ undergo oxidation or chemiosmosis or electron transport system or oxidative phosphorylation, it produces 3 ATP. When one FADH2 undergo oxidation through ATS, it produces 2 ATP. आणि
NaDH ऑक्सिडेशन झालं तरी वॉटर बनणारच आहे, याचं झालं FADH2 तरी वॉटर बनणारच आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमची प्रोसेस होऊन ATP बनवले जातात. इथं जी ATP बनवण्याची प्रोसेस आहे, या प्रोसेसला आपण म्हणतो ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. आता डायग्रामच्या मदतीनं आपण ही प्रोसेस स्टडी करू. इलेक्ट्रॉन फ्रॉम NaDH आर ऑक्सिडाइज्ड NaDH डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स 1. पहा, हे NaDH प्लस H प्लस आहेत, हे ऑक्सिडाइज केले जाणार कॉम्प्लेक्स 1 च्या मदतीनं. 2H प्लस वेगळे होणार, NAD वेगळे होणार, आणि इलेक्ट्रॉन जे दोन आहेत ते FMN FES यांच्या मार्फत पुढे जाणार, आणि त्या वेळी इथून 4H प्लस पंप केले जातात आउटर चेंबर मध्ये, आपण मगाशी सांगितले तसे. त्यानंतर मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर युबिक्विनोन कडे इलेक्ट्रॉन दिले, पण युबिक्विनोन हा जसा इलेक्ट्रॉन कॅरियर आहे तसा तो प्रोटॉन कॅरियर सुद्धा आहे. आणि युबिक्विनोन इलेक्ट्रॉन या सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स 3 आहे, कॉम्प्लेक्स 3 आहे, किंवा त्याला सायटोक्रोम BC1 कॉम्प्लेक्स किंवा सायटोक्रोम ऑक्सिडेज पण रिडक्टेज कॉम्प्लेक्स पण म्हणतो आपण, रिडक्टेज कॉम्प्लेक्स. इथून इलेक्ट्रॉन इकडं पुढे दिले जातात कॉम्प्लेक्स 3 ला, आणि त्यावेळी ह्या युबिक्विनोन काय करतो, कॉम्प्लेक्सच्या मदतीनं 2H प्लस पंप करतो, आणि या कॉम्प्लेक्स 3 मधून इलेक्ट्रॉन जात असताना त्यातून काही एनर्जी बाहेर पडते, आणि ती एनर्जी 2H प्लस म्हणजे एकूण 4H प्लस पंप केले जातात कॉम्प्लेक्स 3 कडून. त्यानंतर आउटर साइडला इनर मेम्ब्रेनच्या आहे कॉम्प्लेक्स सायटोक्रोम C. सायटोक्रोम C मोबाईल इलेक्ट्रॉन कॅरियर आहे, कॉम्प्लेक्स 4 ला इलेक्ट्रॉन देणार. कॉम्प्लेक्स 4 म्हणजे काय, सायटोक्रोम AA3 कॉम्प्लेक्स म्हणता येईल. कॉपर कंटेनिंग आहे, म्हणजे कॉपरला इलेक्ट्रॉन दिले, कॉपरनं सायटोक्रोम A कडं, सायटोक्रोम A3 कडं, नंतर कॉपर B किंवा कॉपर 2, शेवटी इलेक्ट्रॉन घेतले जातात ऑक्सिजनला दिले जातात, घेतले जातात ऑक्सिजन कडं, आणि ऑक्सिजनचं आयोनायझेशन होतं, आणि आयोनाइज्ड O2 ऑक्सिजन कंबाइन्स विथ 2H plus to produce water molecule. Last electron acceptor oxygen आहे, टर्मिनल ऑक्सिडेशन म्हणतो आपण. इथून इलेक्ट्रॉन जाताना एनर्जी बाहेर पडते, आणि ती एनर्जी 2H प्लस पंप करण्यासाठी वापरली जाते. रूट 1 विचारात घेतला तर अशा प्रकारे आहे, आणि रूट 1 प्रमाणे NaDH चं ऑक्सिडेशन झालं तर एकूण 10H प्लस पंप केलेले आहेत, आणि मग प्रोटॉन ग्रेडियंट इकडचं वाढलं, आउटर चेंबरचं इकडचं कमी केलं, मॅट्रिक्सचं पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झाला. 4H प्लस F0 F1 पार्टिकल मधून पंप केले, 1 ATP, पुन्हा 4 1 ATP, पुन्हा 2, असे 2.5 ATP तयार होतात. एक NaDH ऑक्सिडाइज झाला तर. पण जनरलाइज स्टेटमेंट म्हणून आपण 3 ATP गृहीत धरतो. आता रूट 2 विचारात घेतला, आपण रूट 1 चा आता विचार केलाय. पहा, इलेक्ट्रॉन्स from NaDH are oxidized by NaDH dihydrate complex 1. Electrons are then transported
connected to ubiquinone located within inner membrane. Inner membrane मध्ये येते. Ubiquinone also receive reducing equivalent via FADH2 that generated during oxidation of succinate to fumarate. बर, ubiquinone इकडे लागतो, इकडे लागतो, ठीक आहे. रिड्यूस्ड युबिक्विनॉन तो काय करतोय, इलेक्ट्रॉन पण कॅरी करतोय आणि प्रोटॉन पण कॅरी करतो. हा, तेच यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तेच यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. फायनली 1 NADH चं जर ऑक्सिडेशन झालं तर 3 ATP बनणार. असे टोटल NADH किती आहेत, एका ग्लुकोज मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन झालं तर 10 into 3 30 ATP generated when NADH undergo oxidation for 1 glucose. Oxidation of FADH2 gives 2 ATP. अशी 8 नंबर रिॲक्शन मध्ये एका वेळी एक म्हणजे 2 वेळा प्रोसेस होणार TCA सायकल म्हणून 2 FADH2 बनतात. एका FADH2 पासून 2 ATP म्हणून 2 पासून 4 असे या एका ग्लुकोज मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन झालं तर FADH2 पासून 4 ATP मिळतात. म्हणजे ETS च्या मदतीनं एकूण ATP किती मिळतात, ETS च्या मदतीनं 38 पैकी 34 ATP मिळतात. राहिलेले जे 4 ATP आहेत, 2 डायरेक्ट बनलेले ग्लायकॉलिसिस मध्ये आणि 2 डायरेक्ट सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन न बनलेले रिॲक्शन नंबर 7 ऑफ TCA सायकल GTP ATP. तिथं असे एका ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं तर 38 ATP मॉलिक्युल्स बनतात. तेच इथं दिलेलं आहे. हे मेम्ब्रेन कसं आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सेसची अरेंजमेंट कशी आहे आणि हे कॉम्प्लेक्स 5 मध्ये आपण सांगितलं जे F0 पार्टिकल आहे, टनेल आहे, त्याच्यामध्ये 10C सबयुनिट असतात. हा गॅमा हँडल आहे आणि मग 3 अल्फा 3 बीटा 1 डेल्टा 1 गॅमा 1 एप्सिलॉन असे